नारायणा 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 नारायणा. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझी नेघे मती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. ज्ञानेश्वर महाराज सांगलेले आहेत की प्रवृत्ती आणि निवृत्ती, की कोणतं कर्म पूर्ण झालं किंवा कोणतं कर्म अपूर्ण राहिलं आहे, तर याचं ओझ किंवा याची चिंता तू कर. तुझी चित्तवृत्ती हे माझ्या ठाई एका ठिकाणी स्थिर राहू दे. कारण हे सगळं स्वप्न आहे, ही माया आहे, आणि या मायातून बाहेर निघण्यासाठी हाच एक उपाय आहे. एरवी तरी सुबटा उजू का आव्हाठा, रतू काय खटपटा करीतो असे. ज्याप्रमाणे रथ वाट सरळ आहे का आडवाट आहे याचा विचार करत नाही, त्याप्रमाणे तुझ्या अंतःकरणाची स्थिती तयार कर. ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर तुला तो अनुभव येईल, आणि ते अनुभव आल्यानंतर तुला समजेल की हे शास्त्र कशाबद्दल सांगत आहे, आणि आपण जन्माच्या अगोदर काय होतं आणि मृत्यूच्या नंतर काय असणार आहोत याचा तुला अनुभव येईल. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सांगू लागलेले आहेत. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणिजे, निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. आणि जे जे तू कर्म करशील किंवा आपण जे जे कर्म कराल ते थोडं आहे किंवा जास्त आहे असं ते चित्त विचार करत नाही, आणि ते केलेलं कर्म अर्पण करतो, त्यालाच समाधान, त्यालाच आत्मसुख प्राप्त होतं. ऐसिया मदभावना तनु त्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझी येसी. आणि जर अशी भावना माझ्या ठाई तू स्थिर केलीस अर्जुना, तर तू सायुज्य सदनाला प्राप्त होशील, मोक्षाला प्राप्त होशील. ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज, तरी गा तू बुज पंडू कुमारा. अजून ज्ञानेश्वर महाराजांना कळबळा आला. जर म्हणाले अर्जुना हेही जर तुला जमत नसेल, श्रीकृष्ण महाराज सांगू लागले आहे, तर तू काय कर, बुद्धीचेही पाठी पोठी कर्मा आधी का शेवटी, माते बांधणे किरीटी दुवाड जरी. हे अर्जुना, बुद्धीच्या मागे पुढे म्हणजे संकल्पाच्या पूर्वी आणि संकल्प सिद्धीनंतर, त्याचप्रमाणे कर्माच्या सुरुवातीला आणि अखेरीस मला स्मरणे हे जर तुला अवघड वाटत असेल, तर काय कर, तरी हेही असो सांडी माझा अतिसो, परी संयतिसी वसो बुद्धी तुझी. माझ्याकरिता कर्म करून मलाच अर्पण कर, माझीच आठवण कर. हा जो माझा मोठेपणा आहे तोही टाकून दे, आणि ऐक्य भावनेनं तुझी बुद्धी स्थिर राहू दे. आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे, तयांची तिये फळे तेजी तू जाय. म्हणजे नेकी कर दर्या में डाल. ज्या ज्या वेळेस आपण कर्म करू त्या त्या वेळेस ते कर्मांची फळ, त्या कर्मामागची आशा तू माझ्या ठाई समर्पित कर, त्यांचा त्याग कर. कशाप्रमाणे वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. ज्याप्रमाणे वृक्ष आपली फळे लोटत आलेली आहेत, न आशा करता, फळाची न आशा करता ज्याप्रमाणे फळ वृक्ष आपल्याला फळ देतात, त्याप्रमाणे तू तुझे कर्म माझ्या ठाई समर्पित कर. माझ्या ठाई म्हणजे नेमके कोणत्या ठाई, की स्वतःच्या अंतःकरणाच्या त्या समाधानाच्या ठाई, त्या ब्रह्माच्या ठाई. आणि ते ब्रह्म आपल्यापासून दूर नाहीये, आपणच ब्रह्म आहोत. परी माते मनी धरावे, का मज उद्देशे करावे, हे काही नको आगवे जाऊ दे शून्य. की माझ्या उद्देशानं करावं हेही जर अवघड वाटत असेल,
तर सर्व हे शून्यामध्ये जाऊ दे. मी काहीच केलं नाही, सर्व करूनही, सर्व कर्म करूनही असा भाव तुझ्या चित्तामध्ये राहू दे की मी काहीही केलेलं नाही. जर असा भाव तू मनामध्ये आपल्या चित्तामध्ये स्थिर केलास तर तुला तो अनुभव येईल आणि तू मृत्यूनंतर माझ्याशी एकरूप होशील. धन्यवाद. आपण माझे शब्द शांत चित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. मनोनी प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझीने घे मती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. एरवी तरी सुभटा उजुका भाटा, रथो काही खटपटा करी तू असे. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणजे, निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. ऐसिया मद्भावना तनु त्यागी अर्जुना, तू सायोज्य सदना माझी ऐसी. ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज, तरी गा तू बूझ पंडुकुमरा. बुद्धीची पाठी पोटी कर्मादी का शेवटी, माते बांधणे किरीटी दुवाड करी. तरी हेही असो सांडी माझा तिसो, परी संयतीसी वसो बुद्धी तुझी. आणि जेने जेने वेळे घडती कर्मे सकळे, तयांची तिये फळे त्यजी तू जाय. वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. परी माते मनी धरावे, कामज उद्देशे करावे. हे काही नको आघवे, जाऊ दे शून्य.